आता बातमीत एका सनसनीत प्रश्नाची. बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी मुलीचा बाप एवढीच पात्रता पुरेल का, असा सनसनीत प्रश्न एका बापानं प्रशासनाला विचारलाय. पुणे जिल्हा सध्या नराधमांच्या विळख्यात अडकलाय. नसरापूर असो, पर्वती असो किंवा चाकण, चिमुकल्या मुलींवर होणारे अत्याचार थांबायचं नाव घेत नाहीये. याच पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ समोर आलाय. एका तरुणानं बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी मुलीचा बाप एवढी पात्रता पुरेल का असा मजकूर असलेला बॅनर हातात धरलाय. मुलींच्या सुरक्षेसाठी बापानं शस्त्र हाती घेण्याची गरज व्यक्त करणारा हा निषेध सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरलाय. अक्षरशः आजोबांनी नातीवर अतिप्रसंग करावा यासारखं दुर्दैव ते काय. म्हणजे घरामध्ये सुद्धा मुलगी छोटी ही सुरक्षित नाहीये. तर मला वाटतं म्हणजे कायदे काही आहेत, परंतु ते अतिशय कडक करण्याची गरज आहे. अशा नराधमांना भर चौकात आणून त्यांना फाशी द्यायला पाहिजे आणि त्यांना चापकसे फटकारे ओढून खरं तर पब्लिकच्या ताब्यात द्या. मला तर असं म्हणायचं आहे की तुम्ही त्यांना पब्लिकच्या ताब्यात द्या. मला असं वाटतंय की शस्त्र परवाना हा फक्त आता बाकी गोष्टी विचारण्यापेक्षा, काही कागदपत्र विचारण्यापेक्षा फक्त मुलीचे वडील हा एवढाच क्रायटेरिया त्यांनी ठेवायला हवा. ह्या नराधमांना जाग्यावर ह्यांनी गोळ्या घालाव्यात. माझी एवढी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना. पाप केल्यानंतर पाप धुवून टाकण्याचं जर तुमच्याकडे यंत्र असेल, म्हणजे सुविधा असतील, तर मग नक्कीच पाप वाढणारच ना. आज गंगा नहाए फिर कल पाप करने को हम तयार आहे, अशी अवस्था आपल्या समाजातली झालेली आहे. तर या बलात्कारांना लवकरात लवकर शिक्षा करण्याचा आपल्या कायद्यामध्ये तरतूद असायला हवी.